नमस्ते मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे आपल्या सुवर्ण ब्लॉग या चॅनलमध्ये। तर आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर आज आहे होळीचा दुसरा दिवस म्हणजे धुलीवंदनाचा दिवस आणि तुम्ही पाहताच आहात इथे की सर्वजण धुलीवंदनाचा मतलब आनंद घेत आहेत। इथे उत्कर्षही धुलीवंदन खिडकीत बसून साजरं करत आहे, कारण की त्याला जरा ताप होता, थोडासा बारीक आणि कफही होता, त्याच्यामुळे त्याला मी जास्त पाण्यात जाऊ दिलेलं नाही आहे। तर त्याला पिचकारी काल आपण घेऊन दिलेली, त्या पिचकारीचा आनंद तो खिडकीत बसून घेत आहे। आणि बाहेर पाहू शकता तुम्ही किती सारे सगळे सोसायटीतली लोक मस्त धुलीवंदन एन्जॉय करत आहेत। आणि आम्हालाही बाहेर बोलवत होते पण आम्ही गेलो नाहीत, कारण की आम्हाला माहिती बाहेर गेल्यानंतर एकदम कायापलट होऊनच आतमध्ये यावं लागलं असतं। आणि उत्कर्ष बाबांनाही धुलीवंदन आवडतं, पण उत्कर्षचे बाबा आज त्यांच्या भावाकडे, मावस भावाकडे गेलेले आहेत तिकडे धुलीवंदनाला। आम्हालाही तिकडेच जायचं होतं पण उत्कर्षला बरं नसल्यामुळे आम्ही गेलो नाही, कारण की उत्कर्षची स्कूल आता 1 तारखेला आलेली आहे। आणि मग उत्कर्षच्या स्कूलला चालू होईपर्यंत उत्कर्षची तब्येत बरी झाली पाहिजे, म्हणजे खोकला सर्दी वगैरे, कारण की तसं असेल तर मग स्कूलमध्ये बसू दिलं जात नाही। म्हणून उत्कर्षला मी तिकडे जाऊ दिलं नाही। तिकडेही खूप मज्जा असते, खूप खेळतात, खूप म्हणजे खूपच, त्याच्यामुळे मग उत्कर्षला मी जाऊ नाही दिलं। आणि उत्कर्षला म्हटलं इथेच बसून तू खिडकीमध्ये खेळ, म्हणजे तुला खेळण्याचा म्हणजे धुलीवंदनाचा आनंदही घेता येईल, पण जास्त पाण्यात काही खेळू नकोस। तर इथे बाहेरच्या सगळ्या लोकांची खूप मज्जा चाललेली होती आणि उत्कर्ष सारखा मला म्हणत होता की मम्मा मी जाऊ का, मम्मा मी जाऊ का। तर मम्माने त्याला काही बाहेर जाऊ दिलेलं नाही आहे। इथे सारी मुलं खेळत आहेत, अगदी DJ वगैरे लावून खेळत, डान्स वगैरे चालू आहे त्यांचा। मी बाहेर चाललोय खेळायला। कशाला? कारण की माझं मूड बोरिंग होता ना, म्हणजे स्टोरी वाचून 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 ह्यामधले इंग्लिशमध्ये, म्हणून ना मला बोर झालं, म्हणून मी बोलतोय मी खेळायला जाणार आहे। म्हणून मी आणि आई काय बोलते? आई बोलते जा आपण आवरून जा। आवरून म्हणजे नेटकं म्हणजे कोंब कर, हातपाय धुवा। आणि आता हातपाय धुतले, आता मी जाणार आहे, पण थोड्या वेळ थांबस। आणि पप्पा काय बोलत होते? पप्पांनी खाऊ आणलं होतं ना, तर पप्पा बोल हा कोणासाठी? माझ्यासाठी? दोघांसाठी। तुझ्यासाठी? हा दोघांसाठी। काय खाऊ आणलं तुझ्या पप्पांनी तुला? पेप्सी। पेप्सी म्हणजे कोल्ड ड्रिंक नाही, ते आईस्क्रीम सारखं असतं ना। ते पेप्सी सुद्धा चांगलं नसतं, ते पॅकिंग फूड आहे। आणि पप्पांनी का आणलं मला माहित नाही, पण आणले, पण मला ती गोष्ट आवडलीच नाही। आणि आता तरी ठेवलंय मी फ्रीजर मध्ये ते, पण जास्त थंड नाही करायचं, ते फ्रुट्सने बनलेलं असतं। माहित नाही। हा पण प्लास्टिक केमिकल युक्तच आहे, तुला माहिती ना, मम्मा त्याच्या विरोधी आहे। म्हणजे त्याला प्रोसेस नाही केलं, म्हणजे त्याला फ्रूट असतात, त्याला फ्रूट मध्ये मिल्कशेक बनवतात, मग त्याला आईस नाही वापरत, त्याला काय करतात, वॉटर मिक्स करतात। आणि जसं आपण पीठ मळवतो आणि त्याला हार्ड बनवतो आणि मग चपाती बनवतो, तर तसं त्याला शेप द्यायचा आईस्क्रीम सारखा। बरं ठीक आहे, चला असं। आणि मग त्याला बरं असू देत जे असेल ते। आणि शुगर टाकायचं, शुगर। बरं जा। किती वेळ खेळणार? मला डार्क होस्तर। डार्क होस्तर? डार्क म्हणजे हे बघा तू किती उजेड। नाही लाईट। अगदी 1 तास पण नाही खेळायचा, 1 तास खेळायचं आणि आपलं घरात यायचं। आणि ते जे लाईट्स आहेत ना जे लागतात, आता सनसेट इथून दिसते ना आपल्याला, बघ सूर्य खूप वर आहे आणि तू संध्याकाळपर्यंत खेळायलास तर संपलं। म्हणजे जोपर्यंत जे वॉचमॅन अंकल आहेत लाईट लावत नाही, लाईट जी बिल्डिंगला लागलेली लाईट आहे ना, जोपर्यंत लावत नाही, म्हणजे 1 तास। ओके चलो, म्हणजे अंदाजीने। ओके बाय। इथे उत्कर्ष खेळायला गेलाय, मात्र इथूनही कुठे गेलाय ते माहित नाही। खूप आवाज देऊनही तो येत नव्हता, तर मला टेन्शन आलं। तर आता कदाचित आला।
तर तो कुठे मांजरींच्या मागे गेला होता की सांगत होता तिकडे खूप मांजरी आहेत. तर मी त्याला रागवत होती की तिकडे जाऊ नकोस, चावतील त्या. तर आता परत जाऊन एक फेरी मारून येईल त्यांच्याकडून. मग त्याला सांगितलं की इथेच खेळ. तर तो बोलला नको, मीच येतो घरात. इथे उत्कर्ष ड्रॉइंग बनवत आहे. वॉटर कलर भेटले त्याला. कुठून घेतले? तूच घेतले. काल क्लीन केले होते ना तू? काय बनवले? ड्रॉ तू केलंस? वा, व्हेरी गुड. मस्त केला. आवर. किती वेळ लागेल? एक थिन ब्रशनेच करायचं, कारण की लाईन खूप आहेत ना. फॅट ब्रश मध्ये तेच केलं, कारण की जेव्हा लाईनच्या बाजूला पेंट करायचं असतं तेव्हा ही लागते मला छोट्या दाचीची. आणि जेव्हा मी मध्ये मध्ये करायचं असतं तेव्हा मोठी जाते. ओके, ठीक आहे, चालेल. आवर पटकन कर. मग मला हे गरज ओके. ते मी ब्लॉग पण पाहत आहे आणि मी माझे कामं पण करत आहे. तर आता मला भांडी घासायची आहेत आणि जरा जेवणासाठी पण काहीतरी बनवते. आणि कसे बाबा आज पण नाही जेवायला. इथे मला जेवणाच्या तयारीला लागायचं होतं. त्याच्या आधी माझी किचनमध्ये जरा भांडी होती घासायला. तर मी ती भांडी घासून घेण्यासाठी विचार केला की आधी ती भांडी घासून घ्यावेत आणि नंतर मग किचन आवरावा, म्हणजे स्वयंपाकाला लागावा. तर चहाची वगैरे भांडी होती ती घासून घेतली. आणि इथे उत्कर्ष माझ्याशी भांडी घासत असतानाच माझ्याशी गप्पा मारत होता. त्याला खूप वेळ सांगितलं, अरे उत्कर्ष तू तुझा अभ्यास करून घे, नंतर आपण बोलूया, पण ते ऐकतच नव्हतं. त्याला खूप गप्पा मारायला लागतं आणि त्याला खूप सारे प्रश्न पडतात. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस त्याला तो प्रश्न विचारलाच पाहिजे. काही प्रश्न असे असतात की ज्याचे माझ्याकडे उत्तरही नसतात. मग पटकन पूर्ण कर. मग तर त्याला मी सांगितलं की जा तू तुझं काम कर, मग आपण बोलूया, तोपर्यंत मी माझं जेवण बनवून घेते. त्यानंतर मी माझे काम आवरायला लागले आणि तो ड्रॉइंग पूर्ण करायला लागला. तरीसुद्धा त्याचं बोलणं हे चालूच आहे. आणि त्याच्यानंतर मी ते भाजीची तयारी करून घेतली, कारण की आम्ही दोघंच होतो. उत्कर्ष बाबा आजही जेवायला नव्हते, कारण की ते बाहेर गेलेले होते. आणि मग मी पनीर आणलं. त्याने सांगितलं मला पनीर खायचं आहे मम्मा. तर मग पनीर आणायला गेलो. आणि याच्यामध्ये एक किस्सा झाला की पनीर आणायला जेव्हा आम्ही गेलो होतो त्यावेळेस शॉपमधून निघताना बाहेर दुकानातून पायरीवरून माझा पायच घसरला आणि माझा पाय मुरगळला आणि एका गुडघ्यालाही लागलं. पण मी तिथून आल्याच्या नंतर तसंच म्हणजे सुरुवातीला मला एवढं जाणवलं नाही. मी तसंच उभं राहून स्वयंपाक केला, एक पायावर असं वजन देऊन. पण मग नंतर माझ्या पायातली मोच इतकी दुखायला लागली की रात्री मला 1-2 वाजेपर्यंत नंतर झोपच येत नव्हती. मग त्याच्या बाबांना सांगितलं. तर मग त्याचे बाबा 2 वाजता औषधं घेऊन आले ना, त्यावेळेस मग मी जेव्हा पेन किलर खाल्ली तेव्हा मला रात्री झोप आली. तर इथे मी माझी पनीरची भाजी करत आहे. आणि मला त्या दिवशी खूप पाय दुखत होता माझा, तरीसुद्धा मी करत होती. पण त्यावेळेस मला खरंच काहीच जाणवलं नाही जास्त. आणि आजही दुखतोय. आता त्याच्यानंतर 2 दिवसांनी मी हा व्लॉग एडिट करते. आजही माझा गुडघा दुखतोय. आणि काल मी त्याच्यामुळेच व्लॉग बनवला नाही, म्हणजे शूटिंग वगैरे काहीच केलं नाही. आम्ही काय केलं काय वगैरे त्याच्यामुळे मी काहीच केलं नाही. आणि मग त्याच्यामुळे हा व्लॉगही एडिट करायला मला उशीर झाला. तर हा धुलीवंदनाच्या दिवशीचा व्लॉग आहे. ते इथे मी पनीरची भाजी करत आहे. पनीर हे फक्त पनीरमध्ये मी कांदा टोमॅटोच टाकते आणि आपलं पनीर टाकते. उत्कर्षला अशीच आवडते, तिखट आवडते. उत्कर्षला खूप तिखट भाज्या आवडतात आणि त्याला गोड खूप कमी आवडतं आणि मलाही गोड खूप कमी आवडतं. तर इथे आपली भाजी बनवायचं चाललेलं आहे. आणि आता याच्यानंतर मी भाकरी बनवून घेणार आहे. 2 भाकरी टाकणार आहे ज्वारीच्या. उत्कर्षला ज्वारीची भाकर आवडत नाही, पण तरीसुद्धा मी बऱ्यापैकी देतच असते जबरदस्ती त्याला खायला.
तो काही जिद करत नाही, मी म्हटली तर तो खातो. तर इथे मी कोथिंबीर कापून घेते लगेच. तुम्हाला माझ्या चॅनलवरचे व्लॉग्स आवडत असतील तर प्लीज सबस्क्राईब करत जा. कारण की खूप सारे असे लोक आहे की पाहतात पण सबस्क्राईब करत नाही. कदाचित व्हिडिओ पाहून झाल्याच्या नंतर विसरूनही जात असतील व्लॉग सबस्क्राईब करायला. त्याच्यामुळे प्लीज आवडलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि लाईक शेअर केलं तर आणखीच चांगलं होईल. कारण त्याच्याने आमचे व्लॉग जास्तीत जास्त लोकांपर्यंत जातात. तर इथे माझी पनीरची भाजी होतच आलेली आहे. त्याचबरोबर मी लगेच भाजी होईपर्यंत जिथे किचनवर जे थोडे भांडे होती ती लगेच घासायला घेतलेली आहेत. विचार केला सगळेच घासून टाकावीत म्हणजे काम कमी होईल. इथे मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे भाजीमध्ये आणि ती सगळेच भांडे तिथली घासायला टाकलेली आहेत. त्याचबरोबर मी किचन ओटाही धुवून घेते आणि पुसून घेते. म्हणजे कसं स्वयंपाक करताना थोडं थोडं करून आवरत राहिलं की मग जास्त पसारा होत नाही. आणि खरकटी भांडी घासायच्या आधी थोडी स्वच्छ धुवून ठेवली आणि मग नंतर स्क्रबने घासली की मग त्याच्यातला तेलकटपणा चांगला निघून येतो, म्हणजे स्वच्छ होतात लवकर. आणि जर तसंच खरकटं ठेवलं आणि घासलं तर मग तेलकटपणा हा एकदम व्यवस्थित निघत नाही. त्याच्यामुळे मी शक्यतो आधी धुवून घेते आणि नंतर घासते. आणि लगेच भांड्याच्या जाळीमध्ये भांडे ठेवते जरा थोडेसे सुके झाले की. कारण किचन छोटं असल्यामुळे मला ना सगळ्याच वस्तू तिथे ठेवता येत नाहीत नीटनेटक्या. जसं जसं काम करेन तसं तसं मला तिथल्या वस्तू हलवाव्या लागतात आणि मगच दुसरं काम करावं लागतं. आता भाजी मी काढून ठेवलेली आहे आणि त्यातच थोडी मी पनीरची भाजी ठेवली होती. आणि दुपारी राहिलेला थोडा भात होता ना, तो मी त्यातच फ्राय करून घेतलेला आहे आणि त्यात थोडीशी कोथिंबीर टाकली. तोही भात खूप छान झाला होता. आणि इथे दोघांपुरत्या 2 भाकरी करणार होती मी. तर या ज्वारीच्या भाकरी आहेत. 2च भाकरींपुरतं मी पीठ घेतलेले आहे, अंदाजे दोघांना पुरेल इतकं. तर माझ्या भाकरी ह्या गावच्यासारख्या असतात मोठ्या मोठ्या. आता इथे मला वरच ना थापता येत नव्हती म्हणून मी खाली बसून थापून घेतलेली आहे. आणि खाली बसून मला छान थापता येतात, म्हणजे अगदी मोठ्या होतात. त्यावर नाही तर मग जाडही राहते आणि थापता येत नाही. आणि इथे दुसरी पण मी लगेच थापून घेतलेली आहे खाली बसून. आता इथे माझ्या ह्या 2 भाकरी होतच आलेल्या आहेत. भातही झालेला आहे. उत्कर्ष मला सांगत होता मम्मा मला जेवायला दे, कारण त्याला भूक लागली होती. तर त्याला तेच सांगितलं भात हवा आहे तुला की भाकरी. तर मी म्हटलं मी आधी भाकरी देणार नंतर भात देणार. मम्मा बोलला मम्मा दे जेवायला, म्हणून मी काय केलं त्याला 3 चतकोर भाकरी दिली आणि थोडासा भात दिला जेणेकरून तो भात आधी खाईल. मला माहीतच होतं तो भात आधी खाईल. तर पाहू शकता तुम्ही तर त्याने आधी भात खाल्लेला आहे, कारण त्याला भात खूप आवडतो. भात जर जास्त दिला असता त्याने फक्त भातच खाल्ला असता आणि भाकरी तशीच ठेवली असती. तर त्याला नंतर सांगितलं तू भात संपवला ना तर आता भाजी भाकरी पण संपवायची, तरच मी तुला फ्राय भात देणार. त्याला फ्राय भात खूप आवडतो. तर इथं आता आम्ही दोघे जेवण करून घेत आहोत आणि तुम्ही पण या जेवायला. आणि माझी पनीरची भाजी कशी झाली आहे हे उत्कर्षने मला सांगितलेलंच आहे, पण मी व्हॉइस ओव्हर करते त्याच्यामुळे त्याचा आवाज आपल्याला ऐकायला येणार नाही आहे. तर चला आता मी पण इथे जेवून घेणार आहे. आणि त्याचे बाबा आता खूप उशिरा येतात, कारण त्याचे बाबा ड्रायव्हर गाडी चालवतात, त्याच्यामुळे त्यांचा कोणताही टाईम नसतो घरी येण्याचा. तर चला आता व्लॉग आपण इथेच थांबूया. तर जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या व्हिडिओ चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपण आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंतसाठी बाय.